आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। मिरचीची पूड फेकून महिला बचत गटाच्या कर्मचाऱ्याची लूट, पोलिसांकडून तिघांना अटक। हर्सूल पोलिसांकडून महिला बचत गटाचे पैसे घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या तिघा आरोपींना अटक करून रोख रक्कम, टॅबलेट, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 2,63,880 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। दिनांक 5 जून रोजी दुपारी AU फायनान्स कंपनीचे कर्मचारी नवनाथ चंद्र मोरे, राहणार राशेगाव, तालुका दिंडोरी हे महिला बचत गटाच्या हप्त्याची 84,880 रुपयांची रक्कम आणि व्यवहाराची नोंद असलेला सॅमसंग कंपनीचा टॅब घेऊन पारधीपाडा ते लाडची मार्गावरून जात होते। त्यावेळी निर्जन ठिकाणी काळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्यांना खाली पाडले आणि पैशांची बॅग हिसकावून विळवंडीच्या दिशेने पलायन केले। या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने विशेष पथकाने तपासाची चक्रे फिरवत योगेश लहानू फसाडे वय 20, जयराम महादू पारधी वय 29 आणि सोपान हरी पारधी वय 22 तिघेही राहणार लाडची, तालुका नाशिक यांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। आरोपींकडून लुटीतील 2 रोख रक्कम, टॅबलेट, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमलायम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या केली। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर करत आहेत। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव। नमस्कार। नाशिक ग्रामीणमधील हर्सूल पोलीस स्टेशन येथे 5 जून 2026 रोजी बचत गटाचे पैसे गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची फेकलेली होती आणि त्याच्याकडील एकूण 84,880 रुपये हे चोरीस गेलेले होते। सदर गुन्ह्याचा तपास हर्सूल पोलीस स्टेशनने स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मदतीने केला व एक विशेष तपास पथक नेमून यातील आरोपींना आम्ही जेरबंद केले आहे। एकूण 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून गेलेला 84,880 रुपयाचा रोख रक्कम, तसेच एक टॅब, 3 मोबाईल, एक स्पोर्ट्स बाईक जी की साधारणतः 2.5 लाखाची आहे असा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे। एकूण 3,63,880 रुपयाचा मुद्देमाल हर्सूल पोलीस स्टेशनने रिकवर केलेला आहे। यातील 3 आरोपींना आम्ही अटक केले आहे। माननीय न्यायालयाकडून त्यांना 2 दिवस पीस मिळालेले आहे। अधिक तपास करीत आहोत।